दरम्यान प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज दुपारी 4 वाजता अमरावतीमध्ये बैठक बोलावली आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक पार पडणार असून त्यामध्ये राज्यभरातले प्रहारचे जिल्हा प्रमुख हजर असतील। लोकसभेच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल बैठकीमध्ये निर्णय अपेक्षित आहे। आणि आपण जातोय आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण आपल्या सोबत आहेत आणि प्रणय सोबत स्वतः बच्चू कडू आहेत। प्रणय, काय आहे भूमिका? नाराजी आहे का बच्चू कडूंची? त्यांची प्रतिक्रिया काय आहे सध्याची? नक्की ज्ञानदा, आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि विशेष करून अमरावती विभागातील जे 4 लोकसभेचे मतदारसंघ आहे त्यामध्ये प्रहारची काय भूमिका राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। एकंदरीत जर पाहिलं तर बच्चू कडूंनी आज दुपारी 4 वाजता अमरावतीमध्ये महत्त्वाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे। त्यामध्ये आपली भूमिका जाहीर बच्चू कडू करणार आहे। आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः, आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, कशी बैठक राहणार आहे, किती वाजता राहणार आणि काय एकंदरीत तुमचं सूर आहे? आपण पाहतो कार्यकर्त्यांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं का एकंदरीत युतीमध्ये आपल्याला कोणतं स्थान आहे, नेमकी काय भूमिका आपल्याला बजावायची आहे, युती तुम्हाला विश्वासात घेतं का नाही घेत, स्थानिक कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं जात नाही आहे आणि साधी विचारणा होत नाही, फक्त मतदाराच्या भूमिकेत प्रहारला ठेवण्याचं एकंदरीत खेळी आहे आणि त्या सगळ्या संदर्भात आता आम्ही आज 4 वाजता त्याची बैठक आहे। आज विदर्भाची अमरावती विभागाची बैठक आहे, 29ला नांदेडला आहे आणि मग औरंगाबाद आणि तिथून मग मुंबईला 22 तारखेला मीटिंग आहे आणि मग पश्चिम महाराष्ट्राची आणि खानदेशची असं बैठक घेऊन, एकत्रित बैठक घेऊन तेव्हा आम्ही निर्णय जाहीर करू। एकंदरीत अमरावती विभागाचं आपल्याला माहितीच आहे की अमरावती लोकसभेची जागा ही खाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की नवनीत राणा जवळपास निश्चितच झालेलं आहे। अमरावतीमध्ये पण आपण काय सांगाल, कारण तुम्ही घटक पक्ष आहे, तुमचा पाठिंबा राहणार का? सध्या तर घटक पक्ष म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारचे तसं चित्र या दरम्यान दिसत नाही। वेळ आली आणि जिथं व्यवस्थित उमेदवार भेटला तर तिथं आपण उमेदवार उभं करू। अमरावतीच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये काय भूमिका राहणार आहे? आहे काही ठिकाणी उमेदवारीच्या संदर्भात चांगले उमेदवार आम्ही चाचपणी सुरू आहे आणि तिसरा पर्याय म्हणून चांगला उमेदवार जर देता आला आणि तो जर मजबूत असेल तर तो निश्चित देऊ। नवनीत राणा जर भाजपनं तिकीट दिली तर आपली काय भूमिका राहणार ते आजच्या मीटिंगमध्ये ठरवू। अच्छा, तुम्ही 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की आम्हाला स्टेजवर जावंच लागेल, कार्यकर्त्यांचे फोन येत आहे, तर नंतर काय झालं त्याचं? नाही, ते धमकी होती का नाही, धमकीला आम्हाला घबरावलं होतं आम्ही। ते म्हणजे मुख्यमंत्र्यापेक्षा देवेंद्रजीपेक्षा आम्ही राणांना खूप घबरावतो। त्याच्यानं त्यांनी जे धमकी दिली, उभंही राहत आहे आणि उभं राहिल्यानंतर ते धमकीसुद्धा देत आहे आणि धमकी देऊन प्रचार करण्याचा जो प्रयत्न होत आहे तर ते आमच्यासारख्याला धमकी देऊन प्रचारात उतरण्याचा प्रयत्न करत आहे। तर ते सामान्य माणसाबद्दलच्या त्यांच्या भावना काय आहे त्याचं निश्चित झालेलं आहे। प्रचारात तुम्ही उभे असताना तुमची नम्रतापेक्षा तुम्ही धमकी देऊन यावंच लागेल, ही जी धमकी आहे हे लोक त्याचा आम्ही जरी किती काही केलं तरी त्याचे परिणाम भोगावंच लागेल या पद्धतीने। आनंदराव अडसूळची खूप इच्छा आहे अमरावतीमध्ये, जवळपास असं ऐकण्यात आलं की ते भाजपमध्ये प्रवेश करायला तयार आहे जर अमरावतीची लोकसभा। तुम्हाला वाटते आनंदराव अडसूळ खंबीर राहतील? मला असं वाटतं की आता तो त्यांच्या स्तरावरचा भाग आहे। त्यांनी आनंदरावांची आणि BJPची काय बोलणं झालं त्यावर ते काय निर्णय घेते तो त्यांचा प्रश्न आहे, आम्ही आमचा निर्णय घेऊ व्यवस्थित। त्यांची इच्छा आहे की मी शिवसेना शिंदे गटाकडून पण मिळावी अशी पण त्यांची इच्छा आहे। दिली तर चांगलंच आहे। तर ज्ञानदा, हे होते आमदार बच्चू कडू। आज दुपारी 4 वाजता अमरावती विभागाची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीमध्ये लोकसभामध्ये निवडणुकीमध्ये काय निर्णय घ्यायचा हे 4 वाजता आपले निर्णय आमदार बच्चू कडू सर्वांसमोर मांडणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद प्रणय या माहितीबद्दल आणि बच्चू कडूंच्या प्रतिक्रियेबद्दल सुद्धा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।